मी जास्त लावलाय. माझी साडी बघ ग, म्हणजे कवीचा पाण्याचा तरी. फुगा फोडलाय माझ्या डोक्यात मी मगाशी. सोलापुरात असताना माझ्या त्या आठवणी आहेत. माझ्या मित्रांबरोबर मी खूप अतरंगी होळी, म्हणजे अंडी फोडणे, फुगे फोडणे, शर्ट फाडणे, चिखलात लोळवणे पासून सगळं केलेलं आहे. हॉटेलवाले आपल्याला असं रिडिक्यूल करतात किंवा असं हो आत येऊ नका वगैरे, मग बाहेरच उभं राहून बर्गर खा, मेल्यासारखं झोपायचं. ह्याच्यासारखं सुख टाकायचे कारण त्याच कपड्यांमध्ये असायचो आंघोळ करेपर्यंत. आणि भेळ असायची, कटाची आमटी, दूध, कटाची आमटी, तिखट आणि मस्त कटाची कुस करून नका ना काढू. आम्हाला जेवायला बोलवा. कारण कला काय करते असं तू विचारलं. कला कला करते. काय नाही करत. कला सगळं मूर्तीच नाही एवढी घडवली एका रात्रीतून. म्हणजे ती कोण आहे, हु इज शी? श्रीमंत लोक यांना काय माहिती विहिरीवर आंघोळ करणे वगैरे काय, की जगाने छान छान असते म्हणू तुझ्या दे. घरी. ते बघ. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर सध्या मी कोणत्या मालिकेत आहे हे सांगायची गरज नाही. लक्ष्मीच्या पावलांनी मिसेस अँड मिस्टर चांदेकर माझ्यासोबत आहेत. अनऑफिशियली ऑफिशियली राहू दे, एकत्र राहत आहेत. कसं तरी होईना जमतंय यांचं. आणि आता होळी खेळतायत. होळी खेळली आहे, काय चालू आहे, काय झालंय काय या मालिकेत? कारण इतके दोघे रंगाने माखलाय. कोणी कोणाला जास्त रंग लावले, काय झालंय? काय वाटतं माझ्याकडे बघून? काय वाटतं तुला? जास्त ना म्हणजे बघ. मी जास्त लावलाय. माझी साडी बघ ग, म्हणजे कवीचा तरी. काय मग काय झालं? पाण्याचा फुगा फोडलाय माझ्या डोक्यात मगाशी. कमी आहे म्हणे. ऑफस्क्रीन हे मजा मस्ती चालू असते. मगाशी पाण्याचे फुगे मिगे एकमेकांवर मारत होतात. म्हणजे आजचा खरं तर दिवस शेवटचा ह्यांचा होळीच्या सिक्वेन्सचा. म्हणून म्हणून आणि माहिती नाही ना की ज्या दिवशी होळी आहे, रंगपंचमी आहे, त्या दिवशी आम्हाला खेळायला मिळणार आहे की नाही. आमच्यासाठी हीच होळी आहे आमची. येस, तर मालिकेच्या सेटवरती अशी होळी सुरू आहे आणि मालिकेचा सिक्वेन्स खूपच छान प्रकारे पाहायला मिळणार आहे. तुमच्या खऱ्या आयुष्यातली होळी किंवा होळी पेटवण्यापासूनची सुरुवात होते, रंगपंचमीपासून संपते, तिथपर्यंत कशी होळी तुम्ही खेळली आहे आणि तुम्ही कशी एन्जॉय करता? माझ्यासाठी तर खूप एक्साइटमेंट असते कारण मी सोलापुरात असताना माझ्या त्या आठवणी आहेत. माझ्या मित्रांबरोबर मी खूप अतरंगी होळी खेळायचो. म्हणजे अंडी फोडणे, फुगे फोडणे, शर्ट फाडणे, चिखलात लोळवणे पासून सगळं केलेलं आहे. म्हणजे आणि ते मी मिस करतो इथे. तसं तितक्या लेवलचं आता करता येत नाही. त्याच्यामुळे जे सेटवरती थोडासा अतरंगीपणा होतो तोच एन्जॉय करतो. म्हणजे अक्षर किती खतरनाक होता. खूपच. हो ना, हो म्हणजे होता? चिखल आणि अंडी बिंडी जरा जास्त होतं. मी बाकीचं सगळं मी पण, की ह्या मैत्रिणीच्या घरनं त्या मैत्रिणीच्या घरी रंग लावायला, मग सगळ्या गोळा करून बाहेर जाणे. मला एक आठवणारा किस्सा असा आहे की आम्ही खूप खराब होऊन आता घरी तर जाता येत नाही, मैत्रिणी आपापल्या घरी जाणार ना, मग संपणार मज्जा. मग जेवायला कुठेतरी जायचं, मग त्या हॉटेलवाले आपल्याला असं रिडिक्यूल करतात किंवा असं हो आत येऊ नका वगैरे, मग बाहेरच उभं राहून बर्गर खा किंवा वडापाव खा आणि भिजलेलो असतो आपण थरथरत. तसेच ती खूप मला धमाल वाटते सगळी. आणि मग घरी जाऊन मेल्यासारखं झोपायचं. ह्याच्यासारखं सुख नाही जेवण. करेक्ट आहे. आणि पुरणपोळी खाऊन हा, म्हणजे काहीच नाही दुसरं. उन्हात ओळखूही यायचं नाही. घरनं बाहेर पडताना वेगळी व्यक्ती आणि घरात येताना वेगळी व्यक्ती. खाण्यावरनं मला आठवलं, आमच्या घरात आम्ही एक कलेक्टिव्ह एक असं असायचं, म्हणजे फॅमिली सगळेजण रंग खेळल्यानंतर सगळे असे पेपर टाकायचे कारण त्याच कपड्यांमध्ये असायचो आंघोळ करेपर्यंत. आणि भेळ असायची. त्या पेपरवरती सगळ्यांनी भेळ घ्यायची आणि सगळ्यांनी एकत्र खायचं. मजा यायची ते करायला. किती सुकी भेळ. किती मस्त. आणि हे फॅमिली फंक्शन खरंच या क्षणाला मिस केल्यासारखे वाटतात. ते खूप हे सगळ्या व्यस्त काहीच नाही आता. येस, नक्कीच. आणि पुरणपोळीची मजा एक वेगळी असते. जायफळ घालून ती पुरणपोळी जर असेल तर काय बोलायलाच नको. डाळ, कटाची आमटी, दूध, कटाची आमटी, तिखट आणि मस्त कुस करून नका नाव काढू. आम्हाला जेवायला बोलवा घरी. गुळाची असेल पोळी तर मग तर अजूनच गुळाचीच. बरं, बघा कोणाला आवड असेल तर नक्कीच पाठवा, सेटवर पाठवा. हो, नका नका नको नका पाठवू. काम सोडून तेच करत बसू. पण खरंच तुमची मजा मस्ती इथे चालू आहे. पण कला बनवणार आहे, काही खास घडणार आहे या मालिकेत? कला काही करणार आहे का अजून? आमच्याकडे अर्थात होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी असते आणि आम्ही आमच्या होळीतही पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवलाय. तर त्यामुळे हो, आमच्याकडे इथे चांदेकरांकडे तर अर्थात रीतीप्रमाणे पुरणपोळीचाच नैवेद्य आहे. आणि त्या दिवशी मजा आली आम्हाला. म्हणजे आम्हाला वाटलेलं आम्हाला खायला मिळेल, पण पॅकअप झालं तेवढ्यात. त्यामुळे नाही. आणि जरा प्रश्नच मला थोडासा हा पचलेला नाहीये. कारण कला काय करते असं तू विचारलं. कला काय नाही करत. कला सगळं करते. म्हणजे ब्रेकफास्ट असू दे, जेवण असू दे. तोही एक एपिसोड झाला ना ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट पासून सगळे पदार्थ सगळ्यांच्या आवडीनिवडी. मूर्तीच नाही एवढी घडवली एका रात्रीतून. म्हणजे ती कोण आहे, हु इज शी?
कला कसा बात आहे. कला कसा वाटतं? बरं अद्वैत, कला एवढं सगळं करते पण इतका खडूस तू तिच्याशी वागतोयस, पण काहीच ऐकत नाहीयेस. एखादी कमेंट या दरम्यान आलेली जी खूप खडूस म्हणून तुला लागलीये? लागली आहे मला मला अशी काही कमेंट वगैरे कुठली लागत नाही. हा, मी विचार करतो की काय ते कुठल्या नोटवरती मजेदार बघतायत ते, काय हा त्याचा. आणि प्रेक्षकांना तो अँगर पण त्या त्या पॉइंटला जस्टिफाय होतो, कारण रायटिंग इतकं पॉवरफुल आहे. सगळे लेखक आमचे जे लिहितात ते त्या अनुसरूनच लिहिलेलं असतं की त्याचे जे गिअर्स चेंज होतात कॅरेक्टरचे. आत्ता जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या घरी गेल्यानंतरचा जो एक छोटा एक ह्युमरचा भाग होता ना त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या एवढ्या कडक आणि खडूस आणि परफेक्शन वाल्या गोष्टीला ती छेद पाडत म्हणजे करत आणि त्याला त्रास देत 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 त्यातलं एक ह्युमर. त्यामुळे प्रेक्षक ही प्रतिक्रिया मला नक्की आली आहे प्रेक्षकांकडून की त्याचं जे हे काही ह्युमर, श्रीमंत लोक ह्यांना काय माहिती विहिरीवर आंघोळ करणे वगैरे काय. त्याच्यामुळे ही प्रतिक्रिया मला आली आहे प्रेक्षकांकडून की त्याचं जे एक जे ह्युमरचा जो भाग आहे ना प्ले करण्यामधला, तो त्यांना आवडतो आणि तो डेलिबरेटली केला गेला. फजिती होते मला करायलाही खूप खूप आवडते, आवडते. खूप मजा येते. सो अशी यांची मजा मस्ती सुरू आहे आणि तुम्ही बघत राहाल. यांची ऑफस्क्रीन मजा मस्ती आमच्याद्वारे बघत राहाल आणि ऑनस्क्रीन तर तुम्ही बघतच आहात किती खडूस वागतोय तो. सो थँक्यू. ती काय कमी वागते? थोडे फक्त मलाच बोलते. हो नाही पण जशाच मी तसे. बघते ना. उसको मी बोलत होतो. जशाच त्याला तसे. कला छान आहे पण. Thanks. छान आहे की कोण नाही म्हटलं, म्हणजे मी त्याला अजून नाही म्हटलं- आवडत, त्याला नाही आवडत, बाकी जगानी छान छान असशील म्हणू तुझ्या दे. घरी. ते बघ, ते बघ असा वागतो. इथे सेटवर पण असाच वागतो कधी कधी ए, काही काय. पण नाही, दोघं पण छान आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. अशीच मजा मस्ती करा. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही थँक्यू. सगळ्यांना होळीच्या, रंगपंचमीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली.